25% प्रवेश योजनेद्वारा गरीब व मागास विद्यार्थ्यांना नावाजलेल्या व मोठ्या शाळांमध्ये मोफत प्रवेश मिळविण्याची सुवर्ण संधी. RT 2009 कायद्याअंतर्गत खाजगी विनाअनुदानित आणि अल्पसंख्याक नसलेल्या शाळांमध्ये प्रवेशाच्या सुरुवातीस म्हणजेच नर्सरी, ज्युनियर KG किंवा इयत्ता पहिलीमध्ये 25% जागा गरीब व मागास विद्यार्थ्यांसाठी राखीव ठेवणे, त्यांना मोफत प्रवेश देणे व इयत्ता 8वीपर्यंत मोफत शिक्षण देणे सरकारने बंधनकारक केले आहे. आपल्या घराच्या आजूबाजूस अशा कोणत्या शाळा आहेत ज्यांना ही योजना लागू आहे हे आपण वेबसाईटच्या सहाय्याने जाणून घेऊ शकता. दरवर्षी फेब्रुवारी ते एप्रिल या कालावधीत ही प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने राबविली जाते. यामध्ये पालकांना ऑनलाईन अर्ज करावा लागतो आणि ऑनलाईन लॉटरी पद्धतीने शाळा वितरित केल्या जातात. पालकांना SMS किंवा वेबसाईटच्या सहाय्याने कळविण्यात येते. याकरिता आवश्यक कागदपत्रे पुढीलप्रमाणे: 1 लाखापेक्षा कमी उत्पन्न असल्याचे प्रमाणपत्र किंवा मागासवर्गीय असल्यास जातीचा दाखला. परंतु लक्षात असू द्या की ही प्रमाणपत्रे सरकारी कार्यालयातूनच जारी करण्यात आलेली असावीत. कोणत्याही इतर व्यक्ती किंवा दलालामार्फत उत्पन्नाचा दाखला किंवा जातीचा दाखला मिळविण्याचा प्रयत्न करू नये, अन्यथा आपल्यावर कायदेशीर कारवाई केली जाऊ शकते. 2 रहिवासी असल्याचा पुरावा, उदाहरणार्थ आधार कार्ड, इलेक्ट्रिक बिल किंवा भाडे कराराची नोंदणी केलेली प्रत. 3 विद्यार्थ्यांचे जन्म प्रमाणपत्र. 4 दिव्यांग विद्यार्थ्यांकरिता सरकारी हॉस्पिटलचा अपंगत्वाचा दाखला. एड्स पीडित विद्यार्थ्यांकरिता सरकारी हॉस्पिटलचा एड्स पीडित असल्याचा दाखला. या प्रक्रियेसाठी वेबसाईट आहे student.maharashtra.gov.in. या वेबसाईटवर जाऊन RTE पोर्टलवर क्लिक करावे व यूजर मॅन्युअलवर तपशील पाहून आपण फॉर्म भरू शकता. मोबाईल ॲपद्वारेही आपण फॉर्म भरू शकता. यासाठी प्ले स्टोअरवर जाऊन RTE महाराष्ट्र सर्च करून आपण ॲप डाउनलोड करावा व फॉर्म भरू शकता. कृपया लक्षात असू द्या, सदर प्रक्रिया पूर्णपणे मोफत आहे. फॉर्म भरण्यासाठी किंवा प्रवेशासाठी कोणतीही फी किंवा पैसे देण्याची गरज नाही. महाराष्ट्र सरकारने प्रत्येक जिल्ह्यात मोफत माहिती देणारी मदत केंद्रेही उभारली आहेत. आपण तेथे जाऊन मोफत फॉर्म भरू शकता किंवा घरी बसून किंवा सायबरमध्ये जाऊनही फॉर्म भरू शकता. पण कोणत्याही दलाल किंवा एजंटवर आपण विश्वास ठेवू नये. जर कोणी सांगत असेल की मी आपला फॉर्म भरून देतो किंवा प्रवेश मिळवून देतो, तर अशा कोणत्याही व्यक्तीशी आपण संपर्क साधू नका. असे कोणी करत असल्याचे आढळले तर जवळच्या पोलीस ठाण्यात व जिल्हा शिक्षण अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल करा. ऑनलाईन लॉटरी पद्धतीने ज्या मुलांची निवड होईल त्यांच्या पालकांनी मुलांना घेऊन प्रवेश घेण्यासाठी परस्पर शाळेत न जाता एज्युकेशन ऑफिसरद्वारा निर्माण केलेल्या ब्लॉक व्हेरिफिकेशन सेंटर आणि ॲडमिशन सेंटरवर जायचे आहे. तेथे प्रवेशपत्र म्हणजेच ॲडमिट कार्डची झेरॉक्स, ओरिजिनल कागदपत्र आणि झेरॉक्स प्रती तपासल्या जातील. तेथे ब्लॉक कमिटी असेल ज्यामध्ये ब्लॉक एज्युकेशन ऑफिसर किंवा विस्तार अधिकारी, सरकारी शाळेचे मुख्याध्यापक आणि एक पालक प्रतिनिधी यांचा समावेश असेल. ही समिती सदर कागदपत्र तपासून प्रमाणित करतील. जर सादर केलेली कागदपत्र योग्य असतील तर या प्रक्रियेमध्ये त्यांचा प्रवेश निश्चित केला जाईल. कागदपत्रांवर स्वाक्षरी करून प्रमाणित केली जाईल. त्यानंतर त्यांना प्रत्यक्ष प्रवेशासाठी शाळेत पाठवले जाईल. ज्यांची कागदपत्रे किंवा पुरावे ग्राह्य नसतील त्यांना प्रवेशासाठी अपात्र ठरवले जाईल आणि जे प्रवेशासाठी येणार नाहीत त्यांना संपर्क साधला नाही म्हणून या प्रक्रियेतून वगळण्यात येईल. या ऑनलाईन प्रक्रियेतील सर्व एंट्रीज ब्लॉक एज्युकेशन ऑफिसर किंवा ब्लॉक कमिटीद्वारे केल्या जातील. याआधी हे पर्याय शाळेतील मुख्याध्यापकांच्या लॉग इनवर उपलब्ध होते.
पण आता शाळेच्या लॉग इनवर हे पर्याय उपलब्ध नाहीत आणि ऑनलाईन प्रवेश निश्चित ब्लॉक एज्युकेशन ऑफिसरच करतील. प्रत्यक्ष प्रवेश घेण्यासाठी पालकांनी मुलांसोबत प्रमाणित केलेली कागदपत्र घेऊन शाळेत जायचे आहे.